नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. बघूयात बातम्या विस्तारित स्वरूपात. काही दिवसांपूर्वी पाळीव प्राणी कुत्रा गहाळ झाला व त्याचे अवशेष सापडल्याची घटना सर्वांच्याच वाचनात व ऐकिवात होती. याबाबत स्थानिकांद्वारे राजापेठ पोलीस ठाणे येथे तक्रार सुद्धा नोंदवण्यात आली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी या श्वानाची नोंदणी मालकाने केली की नाही यावर भर देत प्रकरण थंड बस्त्यात टाकलं. यामागील एकमेव कारण म्हणजे स्थानिक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील शिकणारे परप्रांतीय विद्यार्थी. याबाबत पुन्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं संबंधितांवर कारवाई करण्याचं एक निवेदन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना सादर करण्यात आलंय. यामागचा मागोवा VCN न्यूजने घेतला असता संपूर्ण परिसरातील नागरिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिसरात शुकशुकाट बघायला मिळाला. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा विद्यापीठ मंडळद्वारे अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील शारीरिक शिक्षण विभागातील परप्रांतीय विद्यार्थ्यांनी पाळीव श्वान तसेच चोरून व कापून खाल्ल्याबद्दल या संदर्भात एक निवेदन सादर करण्यात आलंय. हे निवेदन माननीय पोलीस आयुक्त यांना सादर करण्यात आलं असून या दरम्यान या निवेदनात नमूद करण्यात आलंय की अमरावतीतील प्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अखत्यारीतील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या परप्रांतीय विद्यार्थ्यांनी अमरावती शहरातील पाळीव श्वान चोरून व कापून खाल्ल्याची तक्रार श्रीनाथवाडीतील रहिवाशांद्वारे दाखल करण्यात आली होती. हा आहे सगळा इथला भोंगळ कारभार आणि आज आपण आहोत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मागच्या बाजूला म्हणजेच माधवनगर मध्ये. गेल्या काही दिवसांअगोदर येथील स्थानिक रहिवासी त्यांचा एक श्वान, घरगुती पाळलेला श्वान इथे हरवला होता. तपासाअंती संपूर्ण शोध कार्य झाल्यानंतर माहिती मिळाली की इथे असणाऱ्या काही परप्रांतीयांनी त्याला आपलं भक्ष्य बनवलं आणि त्या श्वानाला भक्ष्य बनवणारे लोक दुसरे तिसरे कोणी नसून हे परप्रांतीय आहेत, जे इथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये किंवा इथे शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. माझ्या मागे एक छोटासा दरवाजा आहे जो आता बंद केला गेलेला आहे. अवघ्या 2 दिवसांपूर्वी आम्ही इथे पोहोचण्याच्या अगोदर हा दरवाजा सुरू बघितलेला. इथे या दरवाजातनं इकडनं त्यांची ये जा होती आणि आता मी तुम्हाला त्या जागेवर घेऊन चलतोय ज्या जागेवर इथल्या स्थानिक नागरिकांना अवशेष मिळाले होते आणि त्या अवशेषांच्या आधारावरनं त्यांच्या लक्षात आलं होतं की हे अवशेष त्यांच्या घरच्याच श्वानाचे आहेत आणि तो श्वान आणि ते घर इथून अवघ्या पाऊलवाटीवर आणि पावलाच्या अंतरावर आहे. तर या संरक्षण भिंतीच्या एक्झॅक्ट अपोजिट असणाऱ्या या परिसरामध्ये जेव्हा आम्ही फिरलो, इथले स्थानिक नागरिक कुठल्या तरी दडपणात आहेत. नेमकं ते दडपण काय आहे अजूनपर्यंत आमच्या समोर आलेलं नाही आहे, परंतु आम्ही नक्कीच त्या बातमीचा या मागोवा घेत तिथपर्यंत नक्कीच पोहोचू. नेमकं हे प्रकरण काय आहे, मुलांनी तो कुत्रा का बरं खाल्ला, कुत्रा खाणं कितपत योग्य आहे, तो आहाराचा एक भाग आहे का, तो आहे तर पर्टिक्युलर वेगळ्या एका प्रांतामध्ये आहे, त्यांनी जेव्हा प्रांत बदलला तेव्हा ते या प्रांतामध्ये येऊन सुद्धा तसेच वागू शकतात का, या प्रांतामध्ये यांची जबाबदारी घेतली कोणी आणि या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण, या प्रश्नांचं उत्तर लवकरच तुमच्या समोर घेऊन येणार आहेत. तुर्तास तुम्ही बघत राहा VCN न्यूज. मी आशिष शिंगोरे, कॅमेरा पर्सन प्रवीण झोलेकर सह VCN न्यूज अमरावतीसाठी. याच अनुषंगानं हिंदू धर्मातील खंडोबा म्हणून पूजले जाणारे श्वान, त्याचबरोबर अनेक हिंदूंच्या धार्मिक भावना सुद्धा दुखावल्या गेल्या असल्याचं सांगत या निवेदनामध्ये झालेल्या धार्मिक व सामाजिक गुन्ह्याबाबत योग्य ती दखल घेऊन संबंधित जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे प्रवीण देशमुख यांनी. कार्यालयावर निवेदन द्यायला आलो. निवेदन या संदर्भात होतं की HUAPM नामांकित नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर ज्याचं ख्याती आहे ते HUAPM मंडळ येथील जे परप्रांतीय पोरं आहेत, जे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शिकायला येतात, ते मणिपूर आणि नागालँडच्या पोरांनी तेथील आजूबाजूचे जे श्रीनाथवाडी आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तेथील श्वान जे आपण कुत्री राहतात त्यांना ते तिथून दुसऱ्याच्या घरामधून चोरून ते न्यायचे आणि चोरून न्यायचे आणि त्यांना कापून त्याचं मटण करून खायचे. मी आज यांना निवेदन दिलं.
यांनी जर आमची मागणी मान्य नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू। अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्काराकरता लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचं दिनांक 13 ऑगस्ट रोजी अमरावती शहरात पहिल्यांदाच आगमन होणार असल्यानं पोलीस प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टीनं तातडीची बैठक बोलवत 400 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करत नियोजन केलंय। अमरावती शहरात राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन अमरावती यांनी राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार 2017 या कार्यक्रमाला 13 ऑगस्ट स्थानिक सांस्कृतिक भवन येथे घेण्यात आलाय। हा कार्यक्रम दिनांक 13 ऑगस्ट रोजी स्थानिक सांस्कृतिक भवन येथे घेण्यात आला असून या कार्यक्रमाकरता लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्राताई महाजन या लोकसभा अध्यक्ष शहरात येत असल्या कारणानं अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी बंदोबस्तासाठी शनिवारला सायंकाळी 5:30 वाजता बैठक घेण्यात आली। या बैठकीदरम्यान अमरावती शहरातील संपूर्ण सहाय्यक पोलीस आयुक्त, झोन 1 व 2 चे डीसीपी, वाहतूक विभाग शाखेचे पोलीस निरीक्षक, शहरातील 10 पोलीस स्टेशनचे ठाणेदार यासह पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते। दिनांक 13 ऑगस्टच्या राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार कार्यक्रमासंदर्भात शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून याकरता सर्व अधिकारी कर्मचारी यांना पोलीस आयुक्त यांच्याद्वारे खडसावून सांगण्यात आले की कार्यक्रमाच्या वेळी कुठलीही हयगय चालणार नाही अशा शब्दात सर्वांना सांगण्यात आले असून अमरावती शहरात बंदोबस्ताच्या वेळी डीसीपी, एसीपी यासह पीएसआय व पीआय असा एकूण 438 पोलिसांचा पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसह बंदोबस्त लावण्यात येणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। अमरावतीच्या मातीत बनलेला चित्रपट कॉलेज कॅफेच्या चमूनं व्हीसीएन न्यूजला सदिच्छा भेट दिली असता मुख्य नायिका भाविका निकम व दिग्दर्शकांनी केल्यात दिलखुलास गप्पा। विदर्भाच्या मातीत आजपर्यंत अनेक चित्रपट बनवल्या गेलेत, मात्र विदर्भात बनलेला आणि विदर्भात चित्रीकरण केल्या गेलेला त्यातल्या त्यात अमरावती चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड गावात बनलेला कॉलेज कॅफे हा चित्रपट दिनांक 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रासह मुंबई सहित अमरावतीमध्ये 28 ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलाय। प्रीमियर करता भाविका निकम तसेच चित्रपटाची चमूने व्हीसीएन न्यूजला एक विशेष भेट दिली। नमस्कार, मी आशिष, तुम्ही बघताय व्हीसीएन न्यूज आणि आपण आहोत आज व्हीसीएन न्यूजच्या स्टुडिओमध्ये। व्हीसीएन न्यूजच्या स्टुडिओमध्ये आज आपल्या सोबत भेट द्यायला आली आहे भाविका निकम आणि माने सर। तुम्हाला सांगू इच्छितो की आज अमरावतीमध्ये जो नवीन बिग बजेट चित्रपट रिलीज झालाय ज्याचं नाव आहे कॉलेज कॅफे, त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मुख्य नायिका यांच्याशी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। सर्वात प्रथम जाऊया आपण दिग्दर्शकांकडे, कारण एक नायक आणि एक नायिका घडवण्याचं महत्त्वाचं जे कार्य असतं ते एका दिग्दर्शकाचं असतं। सर, या चित्रपटा दरम्यान आणि या चित्रपटाचे जे लोकेशन्स आपण बघितले, अमरावती त्यातल्या त्यात विदर्भ जो तुम्ही चूज केला, याच्या मागचं कारण काय आणि इथे केलेला अनुभव, चित्रपटाच्या शूटच्या वेळेसचा अनुभव तुमचा कसा होता? खरं म्हणजे पाहता माहितीये का, इथे मी 2 चित्रपट केले। पहिलाही चित्रपट केला होता, पण या चित्रपटाच्या वेळी काय झालं की आम्ही लोकेशन करता पुष्कळ फिरलोय आणि काय विशेष म्हणजे आमची कथा, आमच्या कथेला अनुसरून असणारं लोकेशन, कथेवर जाणारा तुमचा। याच दरम्यान व्हीसीएन न्यूजच्या चमूनं चित्रपटाचा रिव्ह्यू जाणून घेण्याकरता स्थानिक राजलक्ष्मी टॉकीज येथे प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्या। कॉलेज कैफे पिक्चर 1 नंबर है। मैम का जो रोल है उसके अंदर वो उत्कृष्ट है। मेरी आपसे यही विनती है कि आप आपके नज़दीकी सिनेमाघर में जाके ये पिक्चर देखें। सगळ्यात पहिला सिनेमा कॉलेज कॅफे आज इथे रिलीज झाला आहे। आपल्यासोबत आहेत काही दर्शक, कसा वाटला? एक्चुअली पिक्चर मतलब अच्छा था और जो एंड है वो काफ़ी अच्छा किया है। जैसा हर पिक्चर का एंड होता है कि वो हैप्पी एंडिंग चाहिए। हर पिक्चर का एक मोटो है कि वो चाहे स्टार्ट में कुछ भी हो, इंटरवल में कुछ भी हो, बट एंड जो हैप्पी एंडिंग चाहिए। तो वैसा एंड ये पिक्चर में देखने मिला और हमें पिक्चर अच्छा लगा। आपको कैसा लगा? हाँ, पिक्चर खूप छान वाटलं। त्याचा एंडिंग जो आहे तो खूप छान केलं आणि प्रत्येक पिक्चरमधून काहीतरी छान मेसेज असतो ना, तरी या पिक्चरमध्ये पण खूप छान मेसेज दिला आणि खूप छान। तुम्ही पण नक्की बघा पिक्चर कॉलेज कॅफे। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरात लवकर होणार असून नवनियुक्त सभापती पद कोण भूषवणार याकडे सर्वच राजकीय क्षेत्रात चढाओढ बघायला मिळते। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरच घेतल्या जाणार आहे। एप्रिल महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सभापतीपद सुनील वराडे यांनी सोडल्यामुळे व बडनेराचे विद्यमान आमदार रवी राणा यांनी समितीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल तसेच महासंघ मंत्री यांना निवेदन दिलं होतं। या कृषी मंडीवर प्रशासकीय अधिकारी नियुक्त करावं,
व भ्रष्टाचाराची सखोल विचारपूस करण्यात यावी, आरोपींवर कारवाई करण्यात यावी। पण एका बाजूने कृषी उत्पन्न बाजार समितीचे अन्य 13 संचालक मिळून नाना नागमोते यांच्यासोबत मिळून हायकोर्टात केस दाखल केल्या गेली होती। याची मागणी होती की कृषी उत्पन्न बाजार समितीची नव्याने निवडणूक घेण्यात यावी। हायकोर्टाने या संदर्भातील जिल्हाधिकारी यांना तात्काळ निवडणूक घेण्याचा आदेश दिलाय। येत्या 10 ते 15 दिवसात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून सर्वच संचालक आपापल्या कामात लागलेले दिसतात। आता हे बघावं लागेल की संपूर्ण प्रकरणानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद कोण भूषवणार। ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती। तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र। मराठी बातमी होतात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा। अगं बाई, विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी। GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता। पाहत रहा विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो। आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी। नमस्कार, मी आशिष। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूया आता पुढच्या बातमीकडे। त्याचबरोबर अतिक्रमण विभाग शहरात लहान मोठ्या अनेक ठिकाणी कारवाई करत आपला हिसका सर्वसामान्यांना नेहमीच दाखवतं, मात्र बलाढ्यांवर कारवाई करण्यात अतिक्रमण विभाग अकार्यक्षम बघायला मिळतोय। अमरावती शहरात अतिक्रमण हटवण्याकरता महानगरपालिका अतिक्रमण विभाग संपूर्ण शहरात आपलं कार्य करताना दिसतंय, मात्र गोरगरिबांचे ठेले उचलल्या जात आहेत। यावर जर स्थानिक लोकांनी विरोध केला तर त्यांना नियमांचे पाढे वाचवल्या जात आहेत। हे संपूर्ण सत्य नाही तर आता बघा VCNच्या कॅमेऱ्यातून जनतेसमोर आणताय अर्धसत्य। हा संपूर्ण राजकमल चौक हे ठिकाण अमरावती शहरातील सर्वात महत्त्वाचं व्यापारी संकुल समजलं जातं। त्यामुळेच शहरातील नव्हे तर बाहेर गावावरून शहरात कामासाठी येणारा प्रत्येक व्यक्ती राजकमल चौकात हा येतोच आणि त्यामुळे या रस्त्यावरून सतत वाहतूक ही सुरूच राहते। या ठिकाणीचे व्यापार संकुल आहेत, तेथे येणाऱ्या व्यक्ती आपली वाहनं याच रस्त्याच्या कडेला उभी करतात, मात्र पार्किंगची व्यवस्था अपुरी पडल्यामुळे येथे वाहन पार्क करताना अनेक अडचणी येतात। या चौकालगतच हे बघा आलिशान हॉटेल आणि या हॉटेलमध्ये येणाऱ्यांची वर्दळ बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे या हॉटेल मालकानं ग्राहकांना येण्यासाठी जो रस्ता तयार केला तो चक्क पार्किंग जागेवरच अतिक्रमण करताना धडधडीत दिसतंय। अतिक्रमण करत ग्राहकांना येण्याचा मार्ग मोकळा केला। आता येथील हे अतिक्रमण महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या लक्षात आलं नाही का? यावर अजून कारवाई का करण्यात आली नाही? या हॉटेलचं पार्किंग नेमकं आहे कुठं? हे सर्व प्रश्न उपस्थित राहतात, मात्र यावर उत्तर कोण देणार
गोरगरिबांच्या पोटावर लाथ मारणारे अतिक्रमण विभाग या हॉटेलच्या अतिक्रमणावर लक्ष देईल का, हे आता बघण्यासारखं आहे. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती. वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजी बाजार परिसरातील मुरलीधर महाराज मंदिर येथे स्थानिक महिलांद्वारे कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दांडिया व रास गरबा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे आयोजकांनी. स्थानिक भाजी बाजार परिसरातील मुरलीधर महाराज मंदिर येथे ब्रह्मचैतन्य मंडळ व श्री निळकंठ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं कृष्ण जन्माष्टमी सामूहिक सप्ताह कार्यक्रमाचं औचित्य साधून कृष्णलीला दांडिया गरबाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात श्री निळकंठ महिला मंडळाच्या अर्चना खेडकर, अंजली केवले, विशाखा हरमकर, रेणुका केवले, अनुराधा साऊरकर, राधिका जोशी, वैशाली केवले, अश्विनी पांडे यासह अनेक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. श्री निळकंठ महिला मंडळातर्फे आज मुरलीधर मंदिर भाजी बाजार येथे असलेल्या कृष्णाच्या मंदिरामध्ये जसं आम्ही दरवर्षीच काहीतरी नवीन इव्हेंट घेत असतो, पण यावर्षी आम्ही कृष्ण जन्माष्टमी निमित्त कृष्णाच्या दरबारामध्ये एक दांडिया करून आम्ही कृष्णाला एक सेवा दिलेली आहे. आणि कृष्ण जन्मही अशा वेळेस आला की ज्यावेळेस आता आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आणि कृष्ण जन्म हा दोन्ही एकत्र साधून आज आम्ही कृष्णाला ही सेवा दिलेली आहे. तसं प्रत्येक वेळेला आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि यावेळेस आम्ही जो केलेला आहे तो दांडिया नृत्य कृष्ण लीलेमध्ये साजरा केलेला आहे. संकल्प सामाजिक बहुउद्देशीय संस्थेद्वारे वीर माता अर्थात शहीद पंजाब उर्फ विकास उईके यांच्या मातोश्री यांची रक्ततुला करत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही तुमच्या समस्या किंवा तुमच्या परिसरातील घडामोडी आमच्यापर्यंत थेट पोहोचवू शकता. आमचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, रॅली प्लॉट, सतीधाम मंदिर रोड, अमरावती. किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या या नंबर्सद्वारे. अचूक, बिंदास, बेधडक बातम्यांसाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.